नमस्कार, मी गिरीश निकम. रोखोक या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. सर्व स्तरावर कोरोनाचे पडसाद आहेत. दुसऱ्या लाटेची दाहकता अनुभवायला येते. आता तर कोरोनाचे साईड इफेक्टही समोर येत आहेत. त्यात आता कोरोनाची तिसरी लाट येणार याची चर्चा सुरू झालेली आहे. तज्ञांनी देखील त्याचा इशारा दिलाय. ती येणार नक्की आहे, फक्त ती नेमकी कधी येणार आणि किती गंभीर असेल याबद्दल तज्ञांमध्ये मतमतांतर आहेत. याच वर्षी जुलै, सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. केंद्रीय मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक विजय राघवन यांनी देखील हा इशारा दिलाय. काही तज्ञांनी तर तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिलाय. पाहूया याच विषयावरील आजचं रोखोक, कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुलं. तिसरी लाट आणि लहान मुलं या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बकुळ पारेख आणि बालरोग तज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि विविध विषयांवर ते माहिती देणार आहेत. तत्पूर्वी या तिसरी लाट कधी येणार आणि त्याचा लहान मुलांवर काय परिणाम होणार आहे का या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट आपण पाहूया. कोरोनाची तिसरी लाट याच वर्षी. तिसऱ्या लाटेसाठी तयार रहा. भारतीय नागरिकांना तज्ञांचा इशारा. कोरोनाची तिसरी लाट येणार हे नक्की आहे, फक्त ती नेमकी कधी येणार आणि किती गंभीर असेल याबद्दल तज्ञांमध्ये मतमतांतर आहेत. जुलै, सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. केंद्रीय मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक विजय राघवन यांनी हा इशारा दिलाय. A phase 3 is inevitable given the high levels of circulating virus, but it's not clear on what time scale this phase 3 will occur. Hopefully incrementally, but we should prepare for new waves. तिसरी लाट कधी आणि कशी असेल हे 3 गोष्टींवर अवलंबून आहे. नोव्हेंबरपर्यंत किती लोकांचं लसीकरण होतं, सुपर स्प्रेडर ठरणारे कार्यक्रम आपण कितपत रोखू शकतो, कोरोनाच्या नव्या व्हेरियंट्सवर उपचारात किती यशस्वी होतो. दुसरी लाट येईल असा इशारा वैज्ञानिकांनी दिला होता, पण अनेक राज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम काय झाला हे आपल्या डोळ्यांसमोर आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करायची असेल तर आक्रमक आणि ठोस धोरण आखण्याची गरज आहे. ऑक्सिजन सारख्या सुविधांवर कायमस्वरूपी आणि ठोस उपाय आचरावे लागतील आणि लवकरात लवकर लसीकरण करायलाच हवं. तिसरी लाट किती विध्वंसक असेल याबद्दल आताच कोणी ठोस सांगू शकत नाही. मात्र कोरोना काय नरसंहार करू शकतो हे दुसऱ्या लाटेनं दाखवून दिलंय. यानंतरही आपण आणि यंत्रणा गाफील राहिल्या तर तिसऱ्या लाटेत काही खरं नाही. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई. चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर बकुळ पारेख, मी तुमच्याकडे पहिल्यांदा येतो. जी पहिली लाट आली तरी वृद्धांना मोठा फटका बसला. दुसऱ्या लाटेत तरुणांवर आता परिणाम होतोय आणि तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ञांनी दिला की लहान मुलांसाठीही खूप घातक असेल. म्हणजे तज्ञ तर सांगतायत की तिसऱ्या लाटेचा मोठा परिणाम होणार आहे. तर मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळामध्ये ही तिसरी लाट येणार आहे. कितपत परिणाम होऊ शकतो, काय याच्यावर संशोधन सुरू आहे आणि काय त्याचे रिझल्ट समोर येत आहेत? हाँ, नमस्कार. ये मोठा प्रश्न आहे की तिसरी लाट केव्हा येणार. माझ्या हिशोबाने ते जुलै आणि सप्टेंबरच्या मध्ये केव्हा पण ते येऊ शकते. ज्या हिशोबाने आपण पाठची सेकंड लाट केव्हा आली ते आपल्याला माहिती आहे. आणि पहिली लाटमध्ये लहान मुलांना जास्त असर झालेली नव्हती. दे वर मोस्ट ऑफ टाइम एसिम्प्टोमॅटिक. पण आता दुसरी लाटमध्ये आपण पाहतोय की लहान मुलांवर असर होत चालली आहे आणि ते लोकांना पण ताप, सर्दी, खोकला, जुलाब आणि काय काय वेळेला मिसी टाईप म्हणजे मल्टी सिस्टमिक डिसऑर्डर टाईपचा प्रॉब्लेम येतोय आणि ते लोकांना ऍडमिट करायची पण गरज जास्त प्रमाणात पडायला लागली आहे. आणि त्याच्यावर अजून आपण पुढे तिसरी लाट आली तर जास्त करून जे आम्ही म्हणतो मिसी किंवा मल्टी सिस्टमिक इन्फ्लेमेटरी डिसऑर्डर, जेव्हा 1 किंवा 2 सिस्टमच्या पेक्षा जास्त असर होते हृदयावर, किडनीवर आणि आतड्यावर, त्याची शक्यता जास्त आहे. आणि त्या लोकांसाठी आपल्याला आत्तापासून तयारी करायला पाहिजे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ऑलरेडी आमच्या कॉन्टॅक्ट केला आहे आणि 9 डॉक्टर आम्ही मुंबई आणि ठाणे आणि नवी मुंबई रिजनमधून आम्ही सिलेक्ट केले आहे. आणि आम्ही आज पहिला ड्राफ्ट पाठवला आहे गव्हर्नमेंटकडे की आपली कसली तयारी पाहिजे आणि काय किती बेड पाहिजे, किती व्हेंटिलेटर लागेल आणि आपण कसं तालुका प्लेसपासून सिटीपर्यंत ट्रान्सपोर्ट करायला पाहिजे, त्या हिशोबाने ट्रान्सपोर्ट व्हॅन कशी पाहिजे, ते सर्व प्लॅनिंग ऑलरेडी चालू झालं आहे. आणि जर आपण त्याप्रमाणे जर पुढे ऍक्शन घेतली तर तीव्रता कमी करता येईल आपल्याला.
हाच महत्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर अमोलजी, तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून पावलं उचलली पाहिजेत. लहान मुलं आणि लसीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे फायझरची जी चाचणी घेतलेली आहे, जे रिझल्ट समोर आले ते खूप चांगलेत. याबद्दल काय सांगाल? कसं आहे गिरीशजी, पहिल्या लाट आणि दुसऱ्या लाटेची आपण तुलना केली तर पहिल्या लाटेमध्ये लहान मुलांचं अगदी नगण्य प्रमाण होतं. दुसऱ्या लाटेमध्ये असं दिसतंय की 1 मार्च ते 4 एप्रिलचा डेटा जर आपण बघितला तर 50,000 केसेस आपल्याला याच्यात दिसत आहेत. मुंबईमध्ये एकट्या 20% केसेस या लहान मुलांमध्ये. नायर हॉस्पिटलमध्ये जिथे एक महत्वाचं एक केंद्र आहे लहान मुलांच्या, तिथे 43 रुग्ण ऍडमिट झाले होते आणि 4 रुग्णांचा त्याच्यात मृत्यू झालाय. गेल्या पूर्ण 2020 वर्षात मिळून 4 रुग्णांचा नायरमध्ये मृत्यू झाला होता. तर हे गृहीत धरता आपल्याला तुम्ही म्हणता तसं लहान मुलांचं लसीकरण हे खूप महत्वाचं आहे. आता आपल्याकडे कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि येणारी स्पुटनिक 5 लस आहे आणि फायझर, या सगळ्या लसींना आम्ही लहान मुलांच्या बाबतीत व्हॅक्सिन ऑर्फन्स म्हणतो. म्हणजे काय की लस हातात आहे पण ती लहान मुलांना याच्यासाठी देता येत नाही कारण त्याचे ट्रायल झालेले नाही किंवा ट्रायलचा डेटा हातात नाही. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फायझरच्या लसीचा 18 वर्षांच्या खाली खूप ट्रायल सध्या सुरू आहेत. फेज 3 ट्रायल सुरू आहेत, काही फेज 2, काही ठिकाणी दुसऱ्या लसीचे फेज 2 ट्रायल सुरू आहेत आणि रिझल्ट अत्यंत चांगले आहेत. तर मला असं वाटतं की भारतामध्ये लवकरात लवकर या लसी दाखल कराव्या. आणि एक आपण अजून यात एक नोंद घेतली पाहिजे की MMR, BCG आणि आपल्या लसीकरण कार्यक्रमाला महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे प्रचंड फटका बसलाय. जवळपास 40% जे आपलं टार्गेट होतं ते मागच्या वर्षात अचीव्ह झालेलं नाही सरकारी लसीकरण केंद्रावर. तर किमान फ्लू, MMR आणि BCG या 3 लसींवर आपण भर दिला, जरी अजून स्टडीज क्लिअर नसल्या तरी याचाही काही प्रमाणात कोरोनासाठी प्रतिकार शक्ती देण्याची क्षमता आहे. म्हणून मला वाटतं फायझरची लस लवकरात लवकर आणणे आणि नियमित लसीकरणावर भर देऊन जास्तीत जास्त मुलांचं पूर्ण लसीकरण केंद्रे हे आपल्या राज्य सरकारसमोर, केंद्र सरकारसमोर एक तातडीचा निर्णय आणि आव्हान आहे. अगदी. डॉक्टर बकुळजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ही संस्था असेल किंवा आपल्या केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, त्यांनी तर इशारा दिलाच आहे की लहान मुलांवर परिणाम होणार आहे. पण मला सांगा, जे पहिल्या लाटेत वृद्धांना मोठ्या प्रमाणात त्याची झळ बसली कोरोनाची, दुसऱ्या लाटेत आपण बघतोय की तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसतोय. मग आता तिसऱ्या लाटेत लहान मुलंच का? तिसऱ्या लाटेत लहान मुलं अशासाठी की आता आपण पहिली लाट आणि दुसऱ्या लाटच्या मध्ये अंतर बघितलं तेव्हा जेव्हा कोविड 1 महिना अगोदर झाला असतो त्यानंतर जे अँटीबॉडीज डेव्हलप होतात त्यामुळे लहान मुलांमध्ये पिम्स किंवा मिस्सी म्हणजे मल्टीसिस्टमिक डिसऑर्डर डेव्हलप होतो. त्या हिशोबाने आता समजा आपली पीक आली मे महिन्यामध्ये तर आपण 1 किंवा 2 महिन्यानंतर म्हणजे जुलै किंवा ऑगस्टमध्ये अशा प्रकारची मल्टीसिस्टमिक डिसऑर्डर होण्याची शक्यता एकदमच जास्त आहे. आणि सेकंडली आता लहान मुलं पहिल्यापेक्षा जास्त बाहेर पडायला लागले. शाळे बंद होती परंतु गार्डन, मॉल्स, थिएटर वगैरे थोडं चालू झाले होते आणि प्लस कंपाऊंडमध्ये पण खेळायची सुरुवात झाली होती लहान मुलांची आणि त्यामुळे त्या लोकांना इन्फेक्शन लागायची सुरुवात जास्त झाली आणि त्याच प्रकार अजून पुढे चालू राहणार. आणि या सेकंड लाटामध्ये आपण बघितलं की हाय राईज बिल्डिंग आणि हाय सोसायटीमध्ये जास्त प्रॉब्लेम आले कारण की मेड्स आणि बाकी सर्वंट्स पण यायची सुरुवात झाली आणि ते लोक इन्फेक्शन आणत होते. आणि थर्डली थोडा आपला लसीकरणमुळे लोकांच्या मनात एक युफोरिया आला की चला आता लसी आली आपल्याला काय होणार नाही आणि त्यामुळे आपण बाकी पण जे प्रिकॉशन घ्यायचे मास्किंगच्या किंवा हँड वॉशिंगच्या किंवा सेफ डिस्टन्सिंग ते पण आता कमी झाले होते आणि त्यामुळे प्रॉब्लेम वाढत चालला. पण आता सेकंड लाटामध्ये लोकांना अनुभव आला आहे की आपण हे केलं तर काय होतं आणि त्या हिशोबाने मला एक विश्वास आहे की पब्लिक आता जागृत झालेली आहे आणि दे विल स्टार्ट टेकिंग प्रिकॉशन सेफ डिस्टन्सिंगच्या किंवा मास्किंगच्या आणि त्यामुळे आपण जेवढा घाबरतो तेवढा मोठा प्रॉब्लेम यायला नको. दॅट इज व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग. पण ऍट द सेम टाइम आपण डेफिनेटली तयारी ठेवायलाच पाहिजे की असं काय झालं तर आपण त्याचा ट्रीटमेंट आणि तात्पुरता उपचार करू शकू. आणि दुसरा जेव्हा डॉक्टर अन्नदातेंनी सांगितलं लसीकरण बाबतीत तर आपली कोवॅक्सिन म्हणजे भारत बायोटेकची पण त्या लोकांनी पण ट्रायल चालू केली 6 महिन्यापासून 18 वर्षापर्यंतची आणि ब्रिज स्टडीजमुळे त्याचा रिझल्ट पण येण्याची शक्यता वर्षाचा अंतपर्यंत येण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर मला माझ्या माहितीप्रमाणे वॅक्सिनेशन इन चिल्ड्रन ऑल्सो विल स्टार्ट एज अर्ली एज पॉसिबल. आणि गव्हर्नमेंटनी जर फायझरचा रिपोर्ट बघितला तर त्या हिशोबाने EUA बाळांसाठी वॅक्सिनसाठी पण द्यायला पाहिजे आणि सगळं पिडियाट्रिशियनला लसीकरणसाठी इन्व्हॉल्व्ह करायला पाहिजे. ज्याच्यामुळे काय होईल की आपली कोल्ड चेन ऑलरेडी स्थापित आहे पिडियाट्रिशियनकडे आणि दे आर युज टू गिव्हिंग वॅक्सिन्स व्हेरी रेग्युलरली. तर त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात लोकांच्या वॅक्सिनेशन करू शकू आणि हर्ड इम्युनिटी डेव्हलप करू शकू. अगदी बरोबर. सगळ्या बालरोग तज्ञांना सक्रिय सहभाग महत्वाचा आहे आणि पालकांना देखील त्यांची जनजागृती देखील तितकीच महत्वाची आहे. डॉक्टर अमोलजी, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे MISD हा जो घटक आहे ह्याचं खूप कॉम्प्लिकेशन आहे. म्हणजे जर लहान मुलांना कोरोना झाला तर MISDCTचे जे विविध अँगल्स आहेत त्याबद्दल काय सांगाल?
MISC बद्दल तर मी सांगतोच, पण बकुल सरांनी जे लहान मुलं का इन्फेक्ट होणार याच्यात मी एक छोटीशी भर अशी घालतो की आता लसीकरण कार्यक्रम सुरू आहे आपला. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये एकतर जे ऍडल्ट्स आहेत, मोठ्या व्यक्ती आहेत, एकतर ते संसर्गित होणार आहेत किंवा त्यांचं लसीकरण होणार आहे पुढच्या 2-3 महिन्यापर्यंत. तर ह्या संसर्गित व्यक्ती जरी असल्या तरी त्यांना लक्षणविरहित संसर्ग त्या घरी आणू शकतात. तर आता जो वर्ग राहिलाय, जो प्रोन सगळ्यात, ज्यांना लस मिळालेली नाहीये, तो लहान मुलं आहे आणि म्हणून लहान मुलांनाही जास्त याची होण्याची शक्यता आहे. MISC बद्दल सांगतो, त्याला मी मल्टिपल इन्फ्लेमेटरी सिस्टमिक डिसीज असं म्हणतो. कोरोनाची लागण झाल्यानंतर 3 ते 6 आठवड्यांनी, हा प्रकार कोरोना सुरू असताना होत नाही, कोरोना बरा झाल्यावर 3 ते 6 आठवड्याने MISC हे दिसतं. त्याचं कारण असं असतं की शरीरामध्ये जी प्रतिपिंड असतात, अँटीबॉडीज ज्याला म्हणतो आमच्या भाषेमध्ये, ती त्वचा, मेंदू, किडनी, डोळे अशा अवयवांना ती अफेक्ट करतात 3 ते 6 आठवड्यांनी. आणि त्याच्यानंतर कोरोना बरा होऊन गेल्यावर थोडासा ताप सुरू होतो, याच्या बरोबरीने अंगावर चट्टे येतात, जुलाब आणि उलट्या होतात, पोटात दुखतं, डोळे, जीभ, ओठ लाल होतात, डोकेदुखी, श्वास घ्यायला त्रास होणं, चक्कर येणं, मेंदूज्वर जसा असतो तसा ताप आणि झटके येणं, बेशुद्ध होणं, अशा प्रकारची लक्षणं मुलांमध्ये दिसतात कोरोना बरा होऊन गेल्यावर. मी जसं सांगतो 1 ते 1.5 महिन्यांनी. आणि याच्यामध्ये एक हृदयावर परिणाम होऊ शकतो. हृदयाचे ज्या रक्तवाहिन्या असतात त्या थोड्याशा त्याच्या डायलेट होऊ शकतात, कार्डिओमायोपॅथी, असे वेगवेगळे गुंतागुंत आम्हाला दिसते. आणि याचं प्रमाण ग्रामीण भागासह शहरी भागामध्ये बऱ्यापैकी आहे. हे टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोरोना होऊ न देणं, ही पहिली गोष्ट आहे. मास्कचा वापर तुम्ही 2 वर्षाच्या पुढे करा. मी तर म्हणेल की आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये गिरीशजी, आपल्या जीन्स मध्ये, म्हणजे ज्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर, कोविड टाळण्यासाठीचं जे आपली वागणूक आहे, तशी वागणूक जीन्स मध्ये असलेलं बाळ आता आपल्याला जन्माला घालावं लागणार आहे. तर 2 वर्षाच्या पुढेच आपण आता लहान मुलांना हे शिकवायला हवं. आणि कोविड झाल्यावर, बरा झाल्यावर लहान मुलांचे आपण हात वर करायचे नाहीये. पुढचे 1 ते 1.5-2 महिने डॉक्टर अमोलजी, तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये पालकांची जबाबदारी जास्त महत्वाची आहे. सगळ्यात महत्वाचं गिरीजी, सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी हे जे सगळं सांगतोय याचं प्रमाण अत्यंत कमी असलं तरी ते नाही असं नाहीये, म्हणून सतर्क राहायचंय. कोरोना झाल्यावर 1.5-2 महिन्यांनी ताप आला तर तो नियमित सर्दी खोकल्याचा ताप आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. ताप आला त्या दिवशी बालरोग तज्ञांना दाखवायचं. आणि हे MISC तर नाही ना, याची खातरजमा करायची प्रमाण अत्यंत कमी आहे. परत सांगतो, 10 लाख केसेस मधून फक्त एका बाळाला होतं, पण होतं. आणि एकाही बाळाचा मृत्यू होऊ नये असं आमची बालरोग तज्ञ संघटना, आमची सगळ्या बालरोग तज्ञांची इच्छा आहे. अगदी. अमोलजी, आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे आता लहान मुलं बरेच, म्हणजे 1-1.5 वर्षापासून झाली घरीच आहेत, कंटाळतायत, ऑनलाईन अभ्यास करून. आता त्यांना कंटाळा येतो, कुठेतरी बिल्डिंगच्या कॅम्पसमध्ये खेळायला जातात, कुठल्या तरी आपल्या गल्लीमध्ये खेळायला जातात. अशा वेळेला त्यांना कसं समजवायचं? बघा, लॉकडाऊन मध्ये लहान मुलांनी धीर धरला, पण मोठ्या लोकांचाही धीर सुटत नाही. तुम्ही बघता सगळी पर्यटन स्थळं मागच्या 3-4 महिन्यापूर्वी फुलून गेली होती. तर तुम्ही लहान मुलांना अगदी कोंडून घरातही ठेवू शकत नाही. तर मला वाटतं की जी भावंड आहेत एकमेकांशी, किंवा ज्या आजूबाजूची मुलं आहेत त्यांना एकमेकांशी फ्लॅटच्या तिथे, किंवा सगळ्यात महत्वाचा रोल याच्यात पालकांचा येतं. मला वाटतं पालकांना अशा वेळेला लहान मुलांचं मित्र व्हावं लागणार आहे. आणि त्यांच्याशी, म्हणजे आपल्याला काम नसेल तर लगेच टीव्ही लावून द्यायचा, लहान मुलांना टीव्ही बघा म्हणून सांगायचं असं चालणार नाही. त्यांच्याशी खेळायचं, त्यांच्याशी स्वतः त्यांचा थोडाफार अभ्यास घ्यायचा. ऑनलाईन क्लासेस तर करावेच लागणार आहेत. पण मला वाटतं की काही प्रमाणात आता मुलांना आपल्याला म्हणून त्याच्यासाठी लस गरजेची आहे. जर लसीकरण, इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन जर फायझर किंवा इतर कोवॅक्सिन लवकरात लवकर आलं तर कदाचित मुलांना मिसळण्याची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं वैतागली, शाळा सुरू होत नाहीये म्हणून. कारण शाळा ही फक्त शिकण्याचं ठिकाण नसतं, आपल्या सवंगड्यांना, मित्रांना, मैत्रिणींना भेटण्याचं इथे एक ठिकाण असतं. म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा मानसिकतेवर लहान मुलांच्या खूप परिणाम झालाय. आणि जी पिढी असेल, येणारी पिढी, मोठी होणारी, आत्ताची 1 ते 7 वर्षाची पिढी आहे, ती येणाऱ्या काळामध्ये एक कोरोना पिढी म्हणून ओळखली जाईल. त्यांचं एक टिपिकल बिहेवियर असेल, त्यांच्या काही सवयी असतील, असं म्हणजे ही भीती मला वाटते. हे होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला मानसिक बाजूची काळजी लहान मुलांची खूप महत्वाची. काउन्सिलरशी बोलणं, लहान बालरोग मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणं, बालमानसोपचार जे काउन्सिलर्स आहेत त्यांचा सल्ला घेणं, या सगळ्या गोष्टी आपण जरूर करायला हव्या. अगदी अमोलजी, समुपदेशन हा मुद्दा महत्वाचा आहे. डॉक्टर बकुलजी, तुमच्याकडे येतो. सर्वात म्हणजे दुसऱ्या लाटेशी लढतानाच आपली व्यवस्था किती तोकडी आहे हे दिसतंय. बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन नाही, बेडची कमतरता आहे, इंजेक्शनची कमतरता आहे, औषधांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. हे सगळं विदारक स्थिती असतानाच आता तिसरी लाट येणार, आणि ती सुद्धा
लहान मुलांसाठी घातक असेल. म्हणजे काल डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे नेते त्यांनी देखील ट्विट करून इशारा दिला की लहान मुलांना आता जपावं लागणार आहे कारण तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तज्ज्ञ सांगतात या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आत्तापासून तयारी करणं खूप महत्वाचं आहे. काय वाटतंय तुम्हाला, आपली पावलं त्या दिशेने पडतायत का? हो, आतापासून तयारी पाहिजे. इट इज ऑलवेज बेटर टू एंटिसिपेट. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तसं आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आमचा कॉन्टॅक्ट केला आहे IAPच्या, आणि त्या हिशोबाने आम्ही त्याला ड्राफ्ट पण आज पाठवलं की काय काय तयारी आपण करायला पाहिजे. आणि मी तुम्हाला एक नक्की सांगू शकतो की मुंबईमध्ये जी व्यवस्था झाली आहे दॅट इज वन ऑफ द बेस्ट इन द कंट्री. आणि आय मस्ट एप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ मिस्टर चहल, इक्बाल चहल, who has been our municipal commissioner, and he has taken fantastic steps, and that's why Mumbai is doing much better. मुंबईमध्ये आपली व्यवस्था मस्त आहे आणि त्याचप्रमाणे त्या मॉडेलला पूर्ण कंट्रीनी फॉलो करायला पाहिजे. आणि आपली ऑलरेडी तयारीची सुरुवात झाली आहे आणि आय एम व्हेरी शुअर की गव्हर्नमेंटच्या प्रयासनी हे सर्व पॉसिबल होणार आणि तिसरी लाटमध्ये आपल्याला एवढा मोठा प्रॉब्लेम यायला नको. आपण आशा करूया की सगळी व्यवस्था पुढची व्यवस्थित असेल आणि आत्तापासून आपण तयारी केली तर आपण तिसरी लाटला आपण समर्थपणे सामोरं जाऊ शकतो. डॉक्टर अमोलजी, आणखीन एक मुद्दा आहे म्हणजे तो सुपर स्प्रेडर आपण कसे रोखू शकतो? लहान मुलं हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. मी एकच मुद्द्याची फक्त मागच्या प्रश्नामध्ये भर घालेल की आपल्याला लहान मुलांची जी तयारी आहे त्यात ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण ग्रामीण भागामध्ये कुपोषित मुलांची संख्या खूप आहे आणि मला ही भीती आहे की या कुपोषित मुलांच्या मृत्यूच्या कारणामध्ये जर कोरोनाची भर पडली तर तो मृत्यूदर अजून वाढू शकतो. आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अजून बालरोग अतिदक्षता विभाग नाहीयेत. 16,000 पदं अजून रिक्त आहेत. आजच माननीय आरोग्यमंत्र्यांनी सल्ला दिलाय. त्यात बालरोग तज्ञांचं प्रमाण शासकीय सेवेमध्ये अत्यंत कमी आहे. तर हे मुद्दे आहेत. सुपर स्प्रेडर्स मोठ्यांमध्येही आणि लहानांमध्येही आपल्याला 2-3 गोष्टी करायला लागतील याच्यासाठी. एक तर मी सांगितल्याप्रमाणे मास्कची सवय लहान मुलांना लावणं, त्यांना हात धुण्याची सवय लावणं, त्यांचं जे नियमित लसीकरण आहे ते करणं, आणि सगळ्यात महत्वाचं मी नेहमी सांगतो की 3 ते 4 गोष्टी अशा आहेत जिथे आपण स्वतःही जाऊ नये आणि आपल्या लहान मुलांनाही नेऊ नये. शेवटी लहान मुलांना संसर्ग कुठून होणार आहे? मोठ्यांना संसर्ग जर कमी झाला, मोठेच हेच त्यांचे पहिले सोर्स असणार आहेत, त्यातून लहान मुलं इन्फेक्ट होतील आणि मग ते आजी आजोबांना करतील. अशी ती सायकल कुटुंबात फिरेल. याच्यासाठी मला असं वाटतं की 3 ते 4 गोष्टी सगळ्यांनी टाळल्या पाहिजे. त्यातली एक गोष्ट आहे लग्न समारंभ आणि लग्न समारंभासारखे इतर साजरीकरणाचे कार्यक्रम आहेत, राजकीय सभा किंवा मोठे जे कार्यक्रम होतात बाहेर राजकीय सभांसारखे, ते आपण तिथे टाळायला हवे. तिसरे, अंत्ययात्रेला जाऊन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोक इन्फेक्ट होत आहेत, ते आपण टाळायला हवं. आणि धार्मिक स्थळं आहेत, या 4 गोष्टी जर आपण, आणि भाजी मार्केट मध्ये आपण जी गर्दी होते ती गर्दीची वेळ टाळून किंवा आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेळा ठरवून आपली भाजी मंडईची रचना बदलून अशा प्रकारे आपण सुपर स्प्रेडर्स लहान मुलांमध्येही आणि मोठ्यांमध्येही टाळता येईल. शाळांचा रोल याच्यामध्ये मला वाटतं खूप महत्वाचा असणार आहे गिरीशजी. कारण एका जरी बाळाला, आम्ही असं नेहमी म्हणतो की सर्दी खोकला असलेल्या बाळाने घराचा उंबरठा ओलांडू नये. हे कित्येक वर्षांपासून आमच्या बालरोग शास्त्रामध्ये सांगितलं जाते प्रतिबंधासाठी. चिकन पॉक्स सारखा आजार आहे, मुलाला म्हणजे कांजण्या एकाला जर झाला तर पूर्ण वर्गाला होतो. तसंच कोरोनाचं असणार आहे. पालकांनी आणि शाळेनी रोज एक तत्व जरी आपण जर पाळलं, शाळेत सुरू होतीलच कधी ना कधी, की सर्दी खोकला ताप आजारी मुलाला 14 दिवस घरी पाठवायचा नाही. 14 दिवस त्याची शाळा, त्याचं सगळं घरातच व्हायला हवं. आणि शाळेने हा नियम पाळायला हवा की मुलांची रोज, मला असं वाटतं की आता प्रत्येक शाळेला अटॅच्ड एक डॉक्टर असला पाहिजे, एक बालरोग तज्ञ हा प्रत्येक शाळेला अटॅच्ड असला पाहिजे. आणि स्कूल हेल्थ सर्व्हिसेस नावाचा एक अत्यंत उत्तम कार्यक्रम आपल्याकडे अनेक वर्ष बसनात गुंडाळून ठेवलेला आहे. तो मला वाटतं या निमित्ताने आपल्याला बाहेर काढून तो राबवावा लागणार आहे कोरोनासाठी. तर या गोष्टी खूप सोप्या होतील. अगदी बरोबर. डॉक्टर बकुळजी, मी तुमच्याकडे येतो. म्हणजे आरोग्य यंत्रणा खूप समर्थ असली पाहिजे तिसऱ्या लाटेला आपण जेव्हा कधी सामोरे जाऊ. आणि मुख्य म्हणजे बालरोग तज्ञांची एक फळी निर्माण करणं, समुपदेशन आहे, जनजागृती आहे, पालकांची भूमिका महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टी आत्तापासून त्याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल तुम्हाला? बरोबर आहे, आतापासून ते गरजेचंच आहे आणि ते करायलाच पाहिजे आणि ते सुरुवात झाली पण आहे. आता IAP मध्ये आम्ही एक टास्क फोर्स नक्की केलं आहे, कोविड टास्क फोर्स. आणि वी आर प्लॅनिंग, म्हणजे पेरेंट्ससाठी गाईडलाईन काढली आहे आम्ही, डॉक्टरांसाठी गाईडलाईन्स काढली आहे. आणि गव्हर्नमेंटनी पण आम्हाला विचारलं की आम्ही काय काय तयारी ठेवलं, त्याच्या पण आम्ही त्याला पुरा प्लॅन दिला आहे. आणि तिसरा, जेव्हा जे अन्नदाता अमोलनी सांगितलं तसं की तालुका प्लेस आणि विलेजेसमध्ये जे कुपोषण आहे आणि त्यामुळे तिकडे जरा शक्यता जास्त आहे, तर तिथे आम्ही गव्हर्नमेंटला सांगितलं की तुम्ही ट्रान्सपोर्ट ॲम्ब्युलन्स ठेवा.
सगळी फॅसिलिटी ठेवून त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर काय काय औषध ठेवायला पाहिजे, ज्यामुळे बाळाला जर जास्त त्रास झाला तर त्याला हलवता येईल चांगल्या ठिकाणी आणि त्याची ट्रीटमेंट करता येईल. तर तयारी एकदमच महत्वाची आहे आणि त्याची सुरुवात झाली आहे. आणि मला वाटतं अजून आपल्याकडे 1 किंवा 1.5 महिना आहे आणि त्याच्यामध्ये सगळं प्लॅनिंग पण बकुळजी, कोविड सेंटरचा मुद्दा पण येतोच आहे लहान मुलांसाठी. तर कोविड सेंटरसाठी आम्ही काय केलंय आता की फॉर एक्झाम्पल आता मुंबईला आम्ही बघितलं, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला, तर त्याच्यामध्ये जे हॉस्पिटल आहे, नायर हॉस्पिटल आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, जिथे आता ऑलरेडी कोविड चिल्ड्रनची ट्रीटमेंट होते. प्रायव्हेटमध्ये SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल आहे, एपोलो हॉस्पिटल आहे, ज्युपिटर हॉस्पिटल, तिकडे त्याची ट्रीटमेंट होते. तर आम्ही विचार केलाय की जे पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे सर्व ठिकाणी, त्याला जे आपण त्याची कॅपॅसिटी वाढवू, 10 बेड असेल तर त्या 20 करूया. आणि जे आपला मोठा जम्बो सेंटर आहे, समजा 1000 बेड असेल तर त्याच्यापैकी 100 बेड आपण लहान बाळांसाठी ठेवूया, म्हणजे तिथे पण त्याची ट्रीटमेंट करता येईल. आणि प्रत्येक जम्बो सेंटरला आपल्याकडे एक सोनोग्राफी मशीन, एक्सरे मशीन आणि लॅबोरेटरी पाहिजे की ज्याच्यामुळे त्याची डायग्नोसिस इमिजिएटली करता येईल. आणि इमर्जन्सी इंजेक्शन्स तिकडे ठेवायला पाहिजे अप टू ऑक्सिजन. पण जेव्हा त्याला इंटेन्सिव्ह केअरची गरज पडली तेव्हा त्याला हे मोठी हॉस्पिटल जिथे टर्शरी केअर सेंटर आहे तिथे हलवायला पाहिजे. अगदी. डॉक्टर अमोलजी, आणखीन एक मुद्दा येतो, म्हणजे पाळणाघराचा देखील मुद्दा येतो. कारण ज्यांचे आई वडील करोनाग्रस्त आहेत, अशाला मुलाला सांभाळायला कोण नसतं, अशा वेळेला जेव्हा तिसरी लाट येईल त्या पार्श्वभूमीवर आणखी काय खबरदारी आपण घेतली पाहिजे? आता याचे बरेच प्रोटोकॉल्स येत आहेत की ज्या आईला कोरोना होता, जे गरोदर माता असते, तिला कोरोना झाल्यावर तिच्या बाळाचं काय करायचं, तिच्या स्तनपानाचं काय करायचं, किंवा 3-4 वर्षाची मुलं आहेत, तर याची गाईडलाईन्स अगदी स्पष्ट आहेत की त्या लहान मुलांना आई वडिलांपासून लांब करणं हे खूप अवघड आहे. त्याच्यासाठी याच्यासाठी 2-3 महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की आई वडिलांचं लसीकरण त्यांनी केलेलं असावं, चांगला मास्क वापरून त्यांनी लहान बाळाच्या बाबतीत तर 1 महिन्याच्या बाळाच्या बाबतीत जर ज्या ब्रेस्ट फिडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया ही स्तनपानाचं मार्गदर्शक तत्व देणारी संघटनेचं तर असं स्पष्ट निर्देश आहे की तुम्ही आईला कोविड असला तर तुम्ही बाळाला दूध पाजा आणि बाळाची कोविडची तपासणी तुम्ही करू नका. बाळाला जर कोविड असला तरीही त्याला दूध पाजा, कारण स्तनपानाचे फायद्यांपासून आपल्याला त्याला लांब ठेवता येणार नाही. पण घरामध्ये आजी असेल, कोणी अटेंडंट असेल त्या बाळाला बघायला, यात एक सगळ्यात मोठी तर त्याला तुम्ही ठेवू शकता. आजी आजोबांकडे नाही, पण समजा काकू असेल किंवा इतर कोणी घरातले सदस्य असतील. यात एक सगळ्यात मोठी चूक काय होऊ लागली, जे आम्हाला फोन येतात गिरीजी, की आम्ही दोघे, आई आणि वडील दोघेही आम्ही पॉझिटिव्ह आहोत आणि आमची मुलं आमच्या घरात असतात 1 किंवा 2 आणि यांना आम्ही आता आजी आजोबांकडे पाठवू का? तर या चूक केल्यावर काय होईल की आजी आजोबांची रिस्क वाढेल किंवा दुसऱ्या घरामध्ये ते असतील, ते इन्फेक्ट झाले असतील तर त्यांची रिस्क त्याच्यामुळे वाढेल. तर अशा वेळेला मला वाटतं एक मास्कचा वापर करणे मुलांनी आणि आईनी, आणि त्या घरातच त्यांना शुश्रूषा करणे त्यांची, हे मला वाटतं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. आणि आई वडिलांना याचं ट्रेनिंग असलं पाहिजे, याच्यात घाबरण्याची गरज नाही. मुलांना हे जर मुलं इतकी हुशार असतात की जर त्यांना मुलांची कोरोनाची सेन्सिटिव्हिटी, गिरीशजी मी सांगतो, इतकी वाढली आहे, त्यांना सगळं कळतं तुम्ही सांगितलं तर. कारण मी काही अशा पालकांशी बोललो, मुलांशी बोललो, त्यांना तुम्ही शांततेत बसून समजून सांगितलं की आई वडिलांजवळ तुला फक्त जायचं नाही, आई वडील समोर असणार आहेत. तर मुलं ऐकतात, सगळ्या गोष्टी करतातही. तर मला वाटतं ह्या आपल्याला आता या सवयी लावून घ्याव्या लागणार आहेत सगळ्या. अगदी डॉक्टर अमोलजी, खरं म्हणजे पालकांनी आणि मुलांनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे की हा काळ सगळा कठीण आहे, मात्र आपण याच्यावर यशस्वीपणे मात करू. मात्र बकुळजींनी म्हटल्याप्रमाणे हे सगळं पुढचं कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांवर होणारा परिणाम, हा जो इशारा आहे, या पार्श्वभूमीवर मात्र आपली आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालरोग तज्ज्ञांची एक फळी आत्तापासून निर्माण करून सगळा प्लॅटफॉर्म तयार ठेवणं, हे करणं खूप गरजेचं आहे. कारण आत्ता जर आपण पावलं उचलली तरच अगदी समर्थपणे आपण पुढच्या संकटाला सामोरं जाऊ शकतो. डॉक्टर बकुळजी आणि डॉक्टर अमोलजी, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि विविध अंगांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. रोकटोक या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे